तर आतापर्यंत आपण रायगड आणि छत्रपती संभाजीनगर या विधान परिषदेच्या दोन जागा अशा पाहिल्या की ज्या दोन जागांमध्ये महायुतीतल्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये एक प्रकारे संघर्ष उफाळून आलाय। पण चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली ही एक जागा अशी आहे की जिथे भाजपमध्येच अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा रंगतेय आणि त्याला कारण ठरलेलं आहे इथले उमेदवार। या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेसाठी भाजपने अरुण लाखानी यांना उमेदवारी दिली आहे। भाजपचे उमेदवार अरुण लाखानी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज आपला अर्ज दाखल केला। यावेळेला चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके, भाजपचे आमदार किशोर जोरगेवार, बंटी भांगडिया, देवराव भोंगळे यांच्यासह चंद्रपूर परिसरातले अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित होते। पण भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे अनुपस्थित राहिल्यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी या मुद्द्यावरनं निशाणा साधलाय। भाजपनं बाहेरचा उमेदवार दिल्याचं म्हणत वडेट्टीवारांनी भाजपवरतीच वार केलाय। भारतीय जनता पक्षाने उत्तर दिलं पाहिजे। मी त्याच्या संदर्भात काय उत्तर देऊ, पण एक आहे की यांना उद्योगपती मोठे लोक यासाठी लागतात आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा विसर होतो यांना वारंवार। गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या तिन्ही जिल्ह्यामध्ये मानकर ट्रस्टच्या माध्यमातून 1000 आम्ही एक शिक्षकी शाळा चालवत होतो दुर्गम भागात। तर असं आहे, मी काही या जिल्ह्यांना नवीन आहे किंवा पहिल्यांदा इथं येतो आहे असं नाही। बॅडमिंटन असोसिएशनचं मी अध्यक्ष आहे। आमचे भरपूर टुर्नामेंट आणि चंद्रपूरचे भरपूर खेळाडूंना आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे। तर मला असं वाटते की शेवटी भारतीय गणराज्य एक आहे आणि बाहेरचा आणि घरचा म्हणजे काही मी पाकिस्तानमधून तर येत नाहीये।